तर आजच्या आपल्या कथेचे नाव आहे आईची ओढ. माझे बाबा आणि आई त्यांच्या स्कूलमध्ये एकत्र भेटले होते आणि तेव्हापासून त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. जिथे माझ्या मित्रमैत्रिणींचे आई बाबा डिवॉर्स घेत होते, तिथे माझे आई बाबा मात्र एकमेकांशी इतक्या मायेने वागायचे की त्यांना बघताच त्यांच्यातलं एकमेकांसाठी असलेलं प्रेम दिसायचं. त्यांना असं एकत्र आनंदाने राहताना बघून मी स्वतःला खूप लकी समजायचे. त्यांना मी आणि माझे लहान भाऊ कबीरने कधीही भांडताना बघितले नव्हते. आम्ही एकत्र घरात खूप मजा करायचो. छोटे छोटे प्रोजेक्ट्स बनवणं, गेम्स खेळणं, स्कूलमध्ये काय झालं काय नाही ते लगेच घरी येऊन आईला सांगणं, एकमेकांशी प्रत्येक गोष्ट शेअर करणं, एकत्र खाणं पिणं, फिरायला जाणं, असं अगदी परफेक्ट फॅमिली लाईफ आम्ही जगत होतो. पण बोलतात ना, सुखाला कधी ना कधी काळाची नजर लागतेच. दर शनिवारी बाबा आणि आई आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जायचे. कुणाचे आई बाबा येऊ ना येऊ, आमचे आई बाबा मात्र प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये हजर असायचे. त्यांनी कधीच काहीच मिस केलं नाही. कधी बाबा कामात असले तर आई मात्र नक्की हजर असायची. पण बोलतात ना, आनंदाचा काळ जास्त दिवस टिकत नाही. अखेरीस आमच्या सुंदर घराला सुद्धा काळाची नजर लागली. माझं नुकतंच ज्युनियर कॉलेज चालू झालं होतं आणि कबीर अजून 9 वर्षाचाच होता. आईची तब्येत दिवसेंदिवस खराब होऊ लागली होती. बाबांना काही विचारलं की ते फक्त आईला अशक्तपणा आलाय आणि सगळं ठीक होईल असं सतत सांगायचे. अखेरीस एके दिवशी माझ्या 11वीच्या सेकंड पिरियड चालू असताना मला प्रिन्सिपलने ऑफिसमध्ये बोलावलं. तिथे मला रजत काका दिसले आणि त्यांच्याबरोबर कबीर पण दिसला. बस, मग मला कळलं होतं की काहीतरी चुकीचं झालंय. काका प्रिन्सिपलशी काहीतरी बोलले आणि मला त्यांच्यासोबत घरी चालायला सांगितले. माझा जीव पूर्णपणे घाबरला होता. धडधड वाढत चालली होती. तसं समोरचं ते दृश्य बघून मात्र मी पूर्णपणे हादरली. तिथे जमिनीवर हॉलमध्ये माझ्या आईला नवरीच्या वेशात झोपवलं होतं. तिचा तो निरागस आणि प्रसन्न चेहरा बघून असं वाटत होतं की ती आत्ता जागी होऊन उठून बसेल, आम्हाला जवळ बोलावून मिठी मारेल. तिच्या चेहऱ्यावर, बॉडीवर कसलाच डाग, कसलाच व्रण नव्हता. ती कधी आजारी पण होती असं तिला बघून आता वाटत नव्हतं. मी तिला एकटक बघतच राहिली. तोंडातून शब्दच फुटेना, फक्त डोळ्यातून गळागळा पाणी वाहत होतं. अचानक त्या गर्दीतून बाबा समोर आले आणि रजत काकाला पकडून खूप रडायला लागले. मला पण जोरजोरात रडायचं होतं. आईला हलवून उठवण्याचा प्रयत्न करायचा होता. एक वेडी आशा वाटत होती, कदाचित आमच्या आवाजाने आई उठून बसेल. पण पुढे जाण्यासाठी माझी बॉडी साथच देत नव्हती. माझ्यासाठी सगळं एकदम शांत झालं होतं. थोड्या वेळाने मी भानावर आली. तसं जाणवलं की आजूबाजूला सगळ्या आईबद्दल काहीतरी पुटपुटत होते. माझी आई सगळ्यात मिळून मिसळून राहणारी होती, खूप मनमिळाऊ होती. नेहमीच आयुष्याबद्दल उत्साही असलेल्या माझ्या आईला कॅन्सर झाला होता, जो तिने आम्हाला लास्ट स्टेज येईपर्यंत बिलकुल कळू दिला नाही. बाबांनी पण आम्हाला आईच्या त्रासाचा कधी अंदाज येऊ दिला नाही. सगळं स्वतःच एकटी सहन करत राहिली ती. शेवटी तर आईचे सगळे केस किमोमुळे गेले होते. तेव्हा बाबांनी तिला विग आणून दिला होता, जो ती गेल्यानंतर मला तिच्या सामानात सापडला. एकत्र राहून सुद्धा या सगळ्या गोष्टी आम्हाला आई बाबांनी अजिबात जाणवू दिल्या नव्हत्या. त्यांना वाटत होतं की आईला आम्ही त्या अवस्थेत कधी बघू नये. कितीही त्रास झाला तरी तो आमच्यापर्यंत कधी पोहोचू नये, आम्हाला तो जाणवू नये, यासाठी आई बाबा नेहमीच प्रयत्न करत होते. पण आईच्या डोळ्यातली ती आधीची चमक निघून गेली होती. हे तिला बघून कोणीही सांगू शकत होते की तिची अवस्था फार खराब होती. हे तिला बघून कोणीही सहज सांगू शकत होतं की तिची अवस्था फार खराब होत चालली आहे. मी लहान होते, पण मला थोडीफार समज होती. मला कळत होते की ती वेदनेत आहे. मला तिची ती वेदना जाणवत होती. बाबांच्या रडून लाल झालेल्या डोळ्यात, आईच्या जबरदस्तीच्या हसण्यात त्यांचं दुःख स्पष्ट दिसत होतं. त्यांची सतत ती हालत बघून मी पण एकट्यात खूप रडायची. विचार करायची की मी त्यांना काहीच हेल्प करू शकत नाही. पण जेव्हा तुमचे आई बाबा तुम्हाला दुःखापासून जेवढं लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असतात ना, तेवढंच ते तुम्हाला जास्त जाणवतं की काहीतरी चुकीचं होतंय.
बाबा नेहमी सगळं व्यवस्थित असल्याचं दाखवायचे की आई ठीक आहे, आणि मी पण त्यांना साथ द्यायची की हो, सगळं ठीक आहे आणि सगळं ठीक होईल. इतके दिवस राखून ठेवलेली आस आता मात्र संपली होती. सगळ्या प्रार्थना निष्फळ झाल्या होत्या. बस तेव्हापासून देवावरचा माझा पूर्ण विश्वासच उडाला होता. आई गेल्यानंतर त्या घरात फक्त मी, कबीर आणि बाबा आम्ही तिघंच उरलो होतो. जेव्हा कुणाचं लक्ष नसायचं तेव्हा मी लपून आईच्या बेडरूममध्ये जायचे. तिचे कपडे, तिच्या वस्तू बघून खूप रडायचे. एकदा दोनदा मी कबीरला पण त्या रूममध्ये जाताना पाहिलं होतं. तो तिकडे जाऊन आईशी बोलायचा. मी ऐकायचा प्रयत्न केला, पण मला फक्त त्याचाच आवाज यायचा. मी याबद्दल त्याला जराही विचारले नव्हते. मला वाटलं कदाचित असं करून त्याला आईशी बोलल्यासारखं वाटत असेल आणि तो खुश होत असेल. माझ्या निशांत काकाला आमच्या सगळ्यांची खूप काळजी वाटत होती, सगळ्यात जास्त कबीरची, कारण तो अजून लहान होता. आई जाण्याचं दुःख तो कसं सहन करणार, आणि त्याला आईची गरज आहे असं काका सतत बाबांना सांगत होते. काका दर एका दिवसाआड आमच्या घरी आम्हाला भेटायला यायचे. त्यातच काकाने बाबांकडे घर बदलण्याचा विषय काढला. घर बदललं तर वातावरण बदलेल, तुम्ही नव्याने लाईफ सुरू करू शकता. हे मी सगळं ऐकलं आणि विचार केला, खरंच इतकं सोपं असतं का हे सगळं? एखादा माणूस आपल्या आयुष्यातून असा कायमचा निघून गेला की त्याच्या आठवणी अशा सोडून जाता येतात का? मी पुढे होऊन अशी बोलली आणि काका आणि बाबा दोघंही माझ्याकडे बघू लागले. त्यावर कोणी काहीच बोललं नाही. काही दिवस तसेच गेले आणि पुढच्याच आठवड्यात आमचं घर बदलण्याचं ठरलं. मीही विचार केला, कदाचित हेच आपल्यासाठी ठीक आहे. आम्ही आता नवीन शहरात नवीन बंगल्यात शिफ्ट झालो. हा बंगला माझ्या बाबांना आणि काकांना त्यांच्या आजोबांकडून मिळाला होता. पण कोण जाणे का, आईला ते घर कधी आवडायचंच नाही. तिथे जाणं पण ती टाळायची. पण बाबांच्या हट्टापुढे ती काहीच बोलायची नाही. शेवटी आम्ही तिथे पोचलो. बंगला खरंच खूप मोठा होता. मला तर पूर्ण बंगला पण आठवत नव्हता. अखेरीस गाडी गेटवर येऊन थांबली आणि बाहेरूनच बंगला बघितला, आणि माहीत नाही का, पण माझंही आत जाण्याचं मन होईना. आईला हा बंगला का आवडत नव्हता हे आता मला कळलं. पण आम्ही आत गेलो तसं एका वेगळ्याच धुळीच्या वासाने नाक भरलं. काका बोलला होता की घर आमच्यासाठी स्वच्छ करून घेतलंय, तरी पण धूळ तर पूर्ण वातावरणात होती. आत गेल्यानंतर बघितलं तर बंगला तसा फारसा वाईटही नव्हता. सगळ्या जुन्या वस्तू, आठवणी तिथे जपून ठेवल्या होत्या. घराची छान सजावट केली होती. कधी कधी वेगळ्या गोष्टी आणि वेगळं वातावरण बघून तुम्ही खरंच थोड्या वेळासाठी तुमची खरी रियालिटी विसरून जाता. आम्हाला इकडे येऊन आता 1 महिना झाला होता. तिथे गेल्यानंतर आमचं नियमित आयुष्य चालू झालं होतं. दिवसभर काम करण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी नोकर असायचे. तसं आम्हाला तिथे कोणतंही काम करावं लागत नव्हतं. अशाच एका दिवशी मी आणि कबीर आपलं आपलं काम करत हॉलमध्ये बसलो होतो. अचानक कबीरने माझ्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघितले आणि बोलला, तू तो आवाज ऐकलास दी? नाही, मी बोलले. पण त्याच्या चेहऱ्याचे ते एक्सप्रेशन बघून मला कळलं होतं की तो थोडा घाबरला होता. जेवण तयार आहे, बाबांचा आवाज आला आणि आम्ही दोघं डायनिंग टेबलकडे निघालो. तो आवाजाचा विषय तसाच राहिला आणि थोड्या वेळाने कबीर पण रिलॅक्स झाला. रात्री आम्ही दोघे पण आपापल्या रूममध्ये झोपायला गेलो. पण खरं तर आई गेल्यापासून झोप आमच्या तिघांच्याही डोळ्यांपासून फार लांब गेली होती. आता या बंगल्यात आल्यापासून बाबा शांत झोपू लागले होते. मला ते बघून बरं वाटत होतं. पण कबीरच्या रूममधून मात्र रोज रात्री त्याच्या एकट्याच्याच बोलण्याचा आवाज येत असायचा. मला वाटायचं की तो लहान आहे, कदाचित आईशी असं बोलणं त्याला बरं वाटतंय, जे थोड्या दिवसात तो विसरून जाईल आणि नॉर्मली झोपायला लागेल. पुढे काही दिवस असंच चालू राहिलं. थोडा त्रास होऊन मलाही झोप लागू लागली. पण एका रात्री मला जरा पण झोप येत नव्हती. मी नुसती बेडवर कुशी बदलत झोपायचा प्रयत्न करत होती. मग मी पाणी पिण्यासाठी उठले. बघितलं तर कबीरच्या रूमचं दार ओपन होतं. रूमची लाईट पण चालू होती. मी त्याला विचारायला जाणार आणि दार ओपन करणार
तसं मला आतून कबीर कुणाशी तरी बोलत असल्याचा आवाज आला. मी दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. माझा कबीर हसत होता. खूप दिवसांनी त्याच्या तो हसण्याचा आवाज मी ऐकत होती. मला बरं वाटलं. पण लगेच तो कोणाशी बोलतोय या विचाराने मी अस्वस्थ झाले. जरा घाबरले. जसं समोरून कुणीतरी दुसरं बोलण्याचा आवाज आला तसं माझ्या पायातून जीवच गेला. आता मात्र मला राहावलं नाही. मी दरवाजा उघडला तसा कबीरच्या रूमचा दरवाजा अचानक माझ्या तोंडावर बंद झाला. असं वाटलं की कोणीतरी मुद्दामहून तो दरवाजा बंद केलाय. मग आतून एक पण आवाज आला नाही. त्याच्या रूमची लाईट पण अचानक बंद झाली. मला काही कळलंच नाही की हा काय प्रकार होता. मी खूप घाबरली. कबीरला हाक मारू का बाबांना उठवू काहीच कळेना. मी थोडा वेळ तिकडेच थांबले आणि परत थोड्या वेळाने दार उघडायला गेली. बघते तर आतमध्ये कबीर शांत झोपला होता. त्याच्या रूममध्ये इथे तिथे पाहिलं तर कुणीच दिसलं नाही. वळून मी रूममधून बाहेर पडताना माझ्या पायाखाली काहीतरी लागलं. बघितलं तर त्या माझ्या आईच्या बांगड्या होत्या. त्याच बांगड्या ज्या तिला खूप आवडायच्या आणि त्या ती कधीच काढायची नाही. हे बघून तर मला फार शॉकच लागला. कारण ह्या बांगड्या तर आईच्या ते शेवटच्या विधीपर्यंत तिच्या हातातच होत्या. तिचे सगळे दागिने तिच्या सोबतच गेले होते. मग ह्या बांगड्या कुठून आल्या? ते इथे कशा असू शकतात? त्या हातात घेतात चटकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. आईच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. सोबतच हे कसं काय शक्य आहे हा विचार करत करत मी रूम बाहेर पडली. माझी ती रात्र तशीच शॉकमध्ये बसून विचारात निघून गेली. कधी सकाळ झाली ते माझं मलाच कळलं नाही. आम्ही सगळे ब्रेकफास्ट टेबलवर बसलो होतो. आज कबीरला रात्रीच्या प्रकाराबद्दल विचारायचं होतं. मी ठरवलंच होतं. पण आज खूप दिवसांनी बाबा आणि कबीरला हसताना पाहिलं आणि त्यात आईचा विषय काढून त्यांना परत सॅड करू नये म्हणून मी स्वतःला कसं तरी समजावून त्यांच्या विषयात सामील झाले. ती सकाळ काही वेगळीच होती. समाधान वाटलं की ते दोघं नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मला त्यांच्या खुशीत मिठाचा खडा टाकायचा नव्हता. म्हणून त्या दिवशी मी कबीरला काहीच विचारायचं नाही असं ठरवलं. पण आता रोज रात्रीचा हाच खेळ चालू झाला होता. मी एक दोनदा त्याला विचारण्याचा प्रयत्न पण केला, पण कबीर काहीतरी बोलून विषय सतत टाळायचा, खेळण्यासाठी पळून जायचा. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की बाबा पण त्याला काहीच विचारत नव्हते, काही नोटीस करत नव्हते. त्याच्यातला तो बदल बाबांना दिसतच नव्हता. मग एकदा त्याला पकडून जबरदस्ती मी स्वतःजवळ बसवलं आणि खूप फोर्स करून त्याला विचारलं की तो नक्की कुणाशी रोज रात्री बोलत असतो. तर तो बोलला की रोज आई माझ्याशी बोलायला येते. स्वप्नात? मी विचारलं. तर तो चिडला. नाही दी, ती रोज रात्री माझ्या रूममध्ये मला भेटायला येते. मग आम्ही दिवसभराच्या गप्पा मारतो. आई मला लाडाने जवळ घेते, माझ्याशी पहिल्यासारखं खेळते, बोलते. मला खूप छान वाटतं. हे सगळं ऐकून मी पूर्णपणे शांतच झाले. तो इतक्या आनंदात हे सगळं सांगत होता की खरंच ती आईच वाटत होती. परत कबीर बोलला. सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर ती बाबांच्या बाजूलाच बसली होती. म्हणून तर मी तुमच्यासोबत बाजारात नाही आलो. आई म्हणते तू या घरातून बाहेर पडू नकोस, नाहीतर मी तुला कधीच दिसणार नाही. आज रात्री पण ती येणार आहे मला भेटायला. काय काय बोलतोयस तू हे बाळा? आई तुला घराबाहेर जाऊ देत नाही? आपली आई मेलीये, ती आता परत नाही येऊ शकत. मी असं बोलल्यावर कबीर एकदम रडायलाच लागला. मग मी त्याला जवळ घेऊन प्रेमाने समजावू लागले. खरं तर आईशी भेटायचा विचार सुद्धा मला सुखावत होता. खरंच ती आई असेल का? थोडा वेळ विचार करून मी परत लगेच भानावर आले. हे अशक्य आहे. आई वारली आहे, ती परत नाही येऊ शकत. हेच खरं आहे आणि कबीरने अजून ते स्वीकारलं नाहीये. कदाचित तो हे सगळं फक्त इमॅजिन करतोय असं मी स्वतःला समजावलं. पण मग त्या बांगड्या कुठून आल्या? आज रात्री काहीही करून ते चेक करायचंच असं मी मनाशी ठरवलं. तशी रात्र झाली आणि आम्ही सगळे जेवून झोपायला गेलो. बाबांना हे सगळं सांगायचं होतं, पण बाबा त्यांच्या रूममध्ये काम करणार होते. मग मी पण आपल्या रूममध्ये झोपायला गेली.
अचानक रात्री 2:30 वाजता मला जाग आली. बाहेर आली तसं परत कबीरच्या रूममधून बडबड करण्याचा आवाज येऊ लागला. तशी मी धावतच कबीरच्या रूममध्ये पोचली. बघते तर काय, कबीरला कोणीतरी हवेत फिरवत होतं, अगदी जसं आई आम्हाला बाळ असताना फिरवायची. हे बघून तर मात्र मला शॉकच लागला. भीतीने तोंडातून आवाजच निघेना. मला माहीत नाही काय झालं आणि मी जागीच बेशुद्ध पडली. जसे डोळे उघडले तसं समोर कबीर मला हाक मारत उठवण्याचा प्रयत्न करत होता. सकाळचे 4-5 वाजले असतील. त्याने मला विचारले, "किती काय झालं तुला? तू पण आईला पाहिलंस ना?" मी लगेच उठली आणि कबीरला घट्ट मिठी मारली. त्याला विचारू लागली, "तू नीट आहेस ना बाळा? काय झालं होतं तुला?" तसा तो बोलला, "अगं दी, तू उगाच घाबरतेस. मी तुला बोललो होतो ना, मला आई रोज भेटायला येते. मग आम्ही दोघं खूप गप्पा मारतो, खेळतो. ती मला बोललीच होती की सगळ्यांसमोर असताना मी तुझ्याशी नाही बोलायला येणार, नाहीतर ते तुला माझ्यापासून लांब घेऊन जातील." "कबीर, पण आई तर वारली आहे. तू बोलतोस ती आई नाही आहे. मला फक्त एक काळी सावली दिसली तुझ्यासोबत." मी असं बोलताच तो माझ्यावर लगेच चिडला. "असं बोलू नकोस ना दी. तू नाही बघू शकत तिला, पण मी बघू शकतो. आई बोलली मला मला बोलली ती मला स्वतःसोबत घेऊन जाणार आहे आणि मी जाणार आहे तिच्यासोबत." "नाही कबीर बाळा, नाही. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. ती आई नाहीये. ती आई असती तर ती मला का दिसली नसती? ती फक्त एक काळी सावली होती आणि जी आईसारखी दिसतही नव्हती. माझ्यावर विश्वास ठेव बाळा." त्याचं हे बोलणं ऐकून मी ठरवलं, आता तर मी बाबांना सांगणारच. मग बाबाच त्याला समजवतील. असा विचार करून मी कबीरला शांत केलं आणि झोपायला लावलं. शेवटी ती भयानक रात्र तशीच गेली. दुसरा दिवस आला, सकाळ झाली. मी आणि बाबा ब्रेकफास्ट टेबलवर बसलो होतो. बराच वेळ वाट बघितली, पण कबीर काही ब्रेकफास्टसाठी आला नाही. मी बाबांना कबीरबद्दल विचारलं, पण बाबांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मला कळेच ना. मग मीच कबीरच्या रूममध्ये त्याला बोलवायला गेली. तिथे गेली तर बघते तर काय, कबीर रूममध्ये नव्हता. कुठेच नव्हता. त्याचे फोटोज, सामान, कपडे, खेळणी सगळंच गायब झालं होतं. माझ्या कबीरच्या अस्तित्वाची प्रत्येक गोष्ट त्या रूममधून गायब झाली होती. जसं काही तो कधी तिथे राहतच नव्हता. सगळ्यात आश्चर्यचकित करणारी गोष्ट तर ही होती की खाली येऊन मी बाबांना कबीरबद्दल विचारलं तर बाबा मला म्हणाले, "कोण कबीर?" बापरे, हे ऐकून तर माझा बांधच तुटला. "बाबा, तुम्ही काय बोलताय? आपला कबीर, माझा छोटा भाऊ, तुमचा छोटा मुलगा, तो नाहीये इथे. ती बाई त्याला घेऊन गेली. तो कुठेच दिसत नाहीये बाबा." पण बाबांनी काही रिस्पॉन्सच नाही दिला. ते हेच बोलत राहिले की, "मला नाही माहिती तू कुणाबद्दल बोलतेस. कोण कबीर?" हे ऐकून मी दिवसभर रडत राहिली. बाबा, काका, सगळी फॅमिली. कबीर कुणाच्याच लक्षात नव्हता. असं कसं होऊ शकतं? मी त्याचा फोटो दाखवण्यासाठी फोन, लॅपटॉप सगळं चेक केलं. कबीरचे सगळे फोटोज पण गायब झाले होते. सगळ्यांना वाटत होतं की आईच्या जाण्यामुळे, त्या दुःखामुळे माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. मी आता पूर्णपणे बिथरली होती. माझा कबीर कुठे जाऊ शकतो? तो कसं कुणाच्याच लक्षात नाही. आता तर बाबा, काका कोणीच त्याच्याबद्दल बोलतही नाही. मलाही आता स्वतःवरती डाऊट यायला लागलाय. कळत नाही की मी लहान भावाचं फक्त स्वप्न बघितलं होतं की खरंच कबीर होता आणि ती काळी सावली त्याला स्वतःबरोबर घेऊन गेली.